हॅलो गाईज, वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. आज आहे रामायणा पार्ट 13. याच्या आधी 12 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन पहा जर पाहिले नसेल तर. लेट्स बिगिन रामायणा पार्ट 13. याच्या आधी काय झालं ते पार्ट 12 मध्ये तुम्हाला मिळेलच. ॲज सून ॲज द सीता वॉकड अक्रॉस द लाईन, जशी ॲक्च्युली लक्ष्मणाने एक लक्ष्मण रेगा ओढलेली आहे आणि तो रामाच्या शोधासाठी वनामध्ये गेलेला आहे. ॲज सून ॲज द सीता वॉकड अक्रॉस द लाईन, जशी सीता ती रेख पार करते, रावणा ग्रॅब्ड हर, रावण त्याला पकडतो. ग्रॅब्ड हर हँड, रावणाने त्याचा हात धरला. अँड रिव्हिल्ड हिज ट्रू आयडेंटिटी, आणि त्याची खरी ओळख त्याने ओपन केली. ओ ब्युटिफुल सीता, हे सुंदर सीता. आय एम रावणा, मी रावणा आहे. द मायटी किंग ऑफ लंका, लंकेचा पराक्रमी राजा. आय हॅव कम हिअर टू टेक यू, मी इथे तुला घेण्यासाठी आलो आहे. फॉरगेट अबाउट रामा, रामाला विसरून जा. who cannot even feed you well in this forest, तो या वनात तुझे पोट सुद्धा भरू शकत नाही. आय विल ट्रीट यू लाईक अ क्वीन, मी तुला राणीसारखं वागवेन. अँड गिव्ह यू ऑल द लक्झरीज ऑफ लाईफ, आणि तुला आयुष्याच्या सर्व सुखसोयी देईल, असे रावणा सीताला म्हणत आहे. सीता वॉज व्हेरी अँग्री ॲट सच इनडिसेंट टॉक, सीता अशा त्याच्या बोलण्यावरती, असभ्य बोलण्यावरती ती खूप रागवलेली होती. शी ट्राईड टू पुल अवे हर हँड, तिने तिचा हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला. बट रावणा इग्नोर्ड हर वॉर्निंग्स, पण रावणाने तिने दिलेल्या चेतावण्या टाळल्या. अँड प्लीड, विनवणी केली. अँड फोर्सिबली, फोर्स करून, ड्रॅग्ड हर टू हिज पुष्पक विमान, आणि बळजबरीने तिला त्याच्या पुष्पक विमानामध्ये ओढले. सून ही वॉज एअरबॉर्न, लगेचच एअरबॉर्न म्हणजे हवाईमध्ये ते जायला लागले. सीता हू वॉज रॅम्बलिंग लाईक अ फॉन क्राईड, सीता जी वाहवत होती, लाईक अ फॉन क्राईड म्हणजे ओरडत होती, वाहवत होती, ओरडत होती. रामा रामा लक्ष्मणा, वेअर आर यू, कुठे आहात तुम्ही? द विकेड रावणा इज टेकिंग मी अवे, हा दुष्ट रावण मला लांब घेऊन जात आहे. बट देअर वॉज नो रिस्पॉन्स, पण कुठलेही उत्तर मिळाले नाही. सो शी मेड अ फर्वंट प्ली टू द ट्रीज, म्हणूनच तिने फर्वंट म्हणजे उत्कट प्ली, विनवणी केली, ट्रीज झाडांना, अँड द बर्ड्स पक्ष्यांना, टू कन्वे द मेसेज टू रामा, रामाकडे हा मेसेज पाठवण्यासाठी की शी वॉज इन डिस्ट्रेस, की ती त्रासात आहे. जटायू द किंग ऑफ बर्ड, जटायू पक्ष्यांचा राजा, हर्ड हर क्राईज, त्याचे रडणे तिने ऐकले. ॲज सून ॲज शी सॉ हिम, जसे तिने त्याला पाहिले. शी प्लीडेड विथ जटायू, तिने जटायूला विनंती केली. विल यू प्लीज टेल रामा अबाउट माय किडनॅपिंग, तू प्लीज रामाला माझ्या अपहरणाविषयी सांगशील का? अँड सेव्ह मी फ्रॉम धिस विकेड मॅन, आणि मला या दुष्ट माणसापासून वाचवशील का? जटायू ब्लॉक्ड रावणाज वे, जटायूने रावणाचे मार्ग अडवले. अँड ॲडवाइज्ड हिम, आणि त्याला सल्ला दिला. लिव्ह सीता अलोन, सीतेला एकटं सोड. अ किंग ऑफ युअर स्टेचर शुड नॉट रिसोर्ट टू सच अ विकेड ॲट, किंग ऑफ युअर स्टेचर म्हणजे तुझ्या उंचीच्या राजाला शुड नॉट रिसोर्ट सच अ विकेड ॲट, असे दुष्ट कृत्य केले नाही पाहिजे. सीता इज अनदर मॅन्स लाईफ, सीता ही दुसऱ्या व्यक्तीची पत्नी आहे. व्हॉट वुड यू हॅव डन इफ युअर वाईफ वॉज किडनॅप्ड बाय अनदर मॅन, तू काय केलं असतंस? व्हॉट वुड यू हॅव डन, तू काय केलं असतंस जर तुझ्या पत्नीला असं कोणी दुसऱ्या माणसाने किडनॅप केलं असतं तर? रामा विल सर्टनली किल यू, रामा तुला नक्कीच मारून टाकेल. फॉर धिस, याच्यासाठी. बट बिफोर दॅट, पण त्याआधी, आय विल फाईट अगेन्स्ट यू, मी तुझ्या विरुद्ध लढेल. अँड रेस्क्यू सीता, आणि सीतेला वाचवेल. रावणा लाफ्ड ॲट जटायू, रावणा जटायूवर हसला. यू आर नथिंग बट अ बर्ड, तू कोणीच नाही पण एक फक्त पक्षी आहेस. आर यू गोइंग टू रेस्क्यू धिस ब्युटिफुल लेडी, तू या सुंदर स्त्रीचे बचाव करणार आहेस. आय विल शो यू माय स्ट्रेंथ, मी तुला माझी स्ट्रेंथ म्हणजे माझी ताकद दाखवेल. चॅलेंज्ड जटायू, जटायूने आवाहन केले. अँड देन, आणि मग, दे फॉट विथ इच अदर, ते एकमेकांसोबत त्यांनी लढाई केली. हाय अप इन द स्काईज, आकाशामध्ये उंचावर. जटायू स्क्रॅच्ड, जटायूने ओरखडले. अँड एन्च्युअर्ड रावणाज बॉडी, आणि रावणाच्या शरीराला हानी पोहोचवली.
विथ हिज शार्प क्लॉज, त्याच्या एकदम शार्प नखांनी त्याने इंजुरी पोहोचवली. ही वॉज डीपली टच्ड बाय सीताज टीयर्स, त्याला सीताच्या अश्रूंमुळे त्याला खूप खोलवर दुःख झाले. अँड हर हेल्पलेस कंडिशन्स, आणि तिच्या या असह्य परिस्थितीवरती त्याला खूप वाईट वाटले. सो इवन ॲट द कॉस्ट ऑफ हिज ओन लाईफ, त्याच्या आयुष्याची, त्याच्या लाईफची पर्वा न करता जटायू फॉट विथ रावणा, जटायू रावणासोबत लढला. विथ हिज पॉवरफुल विंग्स, त्याच्या शक्तिशाली पंखांनी ही ब्रोक रावणाज बो, त्याने रावणाचे धनुष्य मोडले. दिस मेड रावणा व्हेरी अँग्री, यामुळे रावणाला खूप राग आला. अँड ही चॉप्ड जटायूज विंग्स, आणि त्याने जटायूचे पंख कापले. विथ हिज स्वर्ड, त्याच्या तलवारीने. ही कट ऑफ द लेग्स टू, त्याने त्याचे पायसुद्धा कापले. जटायू लॉस्ट द पॉवर टू फ्लाय, जटायूला उडण्याची जी शक्ती होती ती तो हरवून बसला. अँड फेल टू द ग्राउंड, आणि जमिनीवरती पडला. सीता वॉज डिसमेड दॅट जटायू डाईड फॉर सेक, सीतेला खूप वाईट वाटले की जटायू तिच्यासाठी, फॉर हर सेक म्हणजे जटायू तिच्यासाठी, जटायूचा मृत्यू झाला. तिला खूप वाईट वाटले. डिसमेड म्हणजे ती खूप निराश झाली. शी प्लंग्ड इन टू इमेन्स सॉरो, ती खूप सॉरो म्हणजे दुःखामध्ये ती बुडून गेली. प्लंग्ड इन टू म्हणजे बुडणे, इमेन्स खूप दुःख, अफाट दुःख. रावणा अगेन फ्ल्यू टू लंका अलॉंग विथ सीता, रावणा पुन्हा सीतासोबत लंकेला जाऊ लागला. ऑन द वे, रस्त्यामध्ये, द हेल्पलेस सीता कर्स्ड रावणा, असह्य सीताने रावणाला श्राप दिला. विकेड रावणा, दुष्ट रावणा, यू हॅव इन्व्हायटेड डेथ, तू मृत्यूला आमंत्रित केलं आहे. माय हजबंड इज नॉट अन ऑर्डिनरी मॅन, माझे पती सर्वसामान्य व्यक्ती नाही. ही इज द ब्रेवेस्ट अमॉंग द ब्रेवेस्ट, ते वीरामधले पण वीर आहेत. ही इज अनरिवेल्ड इन द आर्ट ऑफ वॉरफेअर, अनरिवेल्ड म्हणजे ते अतुलनीय आहे. आर्ट ऑफ वॉरफेअर म्हणजे युद्धकलेमध्ये ते एकदम अतुलनीय आहे. ही कॅन किल यू विथ अ सिंगल ॲरो, ते तुला एकाच बाणामध्ये मारू शकतात. थ्रिएटंड सीता, सीतेने धमकी दिली. रावणा केप्ट सीता इन हिज रॉयल चेंबर, रावणाने सीतेला त्याच्या राजदालनामध्ये ठेवले. अँड अपॉइंटेड राक्षसीस टू गार्डर, आणि एका राक्षसाला तिचे पहारी करण्यासाठी सांगितले. ही इन्स्ट्रक्टेड देम, त्याने त्यांना सूचना दिली. टू लुक आफ्टर सीता वेल, सीतेचे चांगले रक्षण करण्यासाठी. अँड नॉट टू हर एनिवे, आणि तिला कुठली वेदना न पोहोचवण्याचे त्यांना सूचना दिली. रावणा दज होप्ड, म्हणून रावणाने आशा केली की सीता वुड इव्हेंच्युअली चेंज हर माइंड, सीता शेवटी तिचे मन वळवेल. अबाउट हिम, त्याच्याबद्दल सीतेचे मन वळेल. अँड अग्री टू बी हिज क्वीन, आणि तिची राणी होण्यासाठी ती सहमती देईल. दॅट्स वाय, म्हणूनच रावणा मेड इट अ हॅबिट टू व्हिजिट हर एव्हरी डे, म्हणूनच रावणाने सवय लावली की सीताला दररोज भेटण्याची. कॅरिंग एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स विथ हिम, तो त्याच्यासोबत महागाचे गिफ्ट, भेटवस्तू घेऊन जायचा. ही पेस्टर्ड हर, त्याने तिला त्रास दिला. प्लीडेड विथ हर, तिला विनवणी केली. अँड ट्राईड ऑल सॉर्ट्स ऑफ मेथड्स टू मेक सीता अग्री टू हिज डिझायर, सगळ्या प्रकारचे सगळं ट्राय करून पाहिलं. टू मेक सीता अग्री टू हिज डिझायर, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी, तिची सहमती मिळवण्यासाठी सगळं काही त्याने करून पाहिलं. सीता वॉज डिसगेस्टेड बाय द वे ही टॉक्ड, सीताला ज्या पद्धतीने तो बोलत होता तो बिलकुल आवडत नव्हता. डिसगस्टेड, किळसवाने वाटत होते. ॲज सून ॲज रावणा केम टू द चेंबर, जसं रावणा चेंबर त्या खोलीमध्ये यायचा. शी वूड क्लोज हर आईज, ती तिचे डोळे बंद करायची. अँड क्लोज हर इयर्स, तिचे कान बंद करायचे. विथ हर हँड्स, तिच्या हाताने. रावणासूर, यू आर टेकिंग टू मी इन ॲन इमोरल वे, रावणासूर, यू आर टेकिंग टू मी इन ॲन इमोरल वे, तू मला अनैतिक पद्धतीने घेऊन आलेला आहेस. वॉट एव्हर यू से ऑर डू, जे काय तू म्हणतो आणि करतो. आय वोंट इवन लुक ॲट यू, मी तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही. ऑर लिसन टू यू, आणि तुझं ऐकणार सुद्धा नाही. यू ट्रिक्ड मी, तुम्हाला फसवलेस. इन टू बिलिव्हिंग दॅट यू आर अ संन्यासी,
तू संन्यासी आहेस हे मला दाखवून, हा विश्वास मला देऊन तू मला फसवलेस. अलास, अरे, आय डिड नॉट लिसन टू लक्ष्मणाज ॲडवाईस. मी लक्ष्मणाचा सल्ला ऐकला नाही. लॅमेंटेड सीता, सीताला दुःख झाले. एव्हरी डे शी वेप्ट बिटरली. प्रत्येक दिवशी ती खूप रडली. ॲट हर मिसफॉर्च्यून, तिच्या या दुर्दैवावरती. इरिटेटेड विथ हर परसिस्टंट रिफ्युजल्स. इरिटेटेड म्हणजे चिडून, रागावून. परसिस्टंट रिफ्युजल्स म्हणजे कायमचे नकाराने वैतागून. रावणा वॉर्न्ड हर, रावणाने तिला चेतावले. सीता, आय विल अलो यू 1 year's टाईम. मी तुला 1 वर्षाचा वेळ देतो. इफ बाय देन, जर त्यानंतर. यू डू नॉट चेंज युअर माइंड अँड वेड मी, जर त्यानंतर तू तुझे मन वळवले नाहीस आणि माझ्यासोबत लग्न केलं नाहीस. आय शॅल कट यू इन टू पीसेस. मी तुझे तुकड्यांमध्ये तुला कापेल. ही ऑर्डर्ड द राक्षसीज टू गार्ड सीता इन अशोक वाटिका. त्याने राक्षसींना असे आदेश दिले. टू गार्ड सीता, सीतेची पहारी करा. इन अशोक वाटिका. अँड टू ट्राय टू मेक हर ॲग्री टू हिज प्रपोजल. आणि प्रयत्न करा तिला ह्या प्रस्तावासाठी तिची सहमती मिळवण्यासाठी. आता इथून पुढे काय होईल, कसं होईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप नवीन नवीन शब्द तुम्ही यामध्ये शिकत आहात. जमल्यास नोटबुकमध्ये लिहा किंवा चॅटबॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये एकदा पुन्हा थोडेसे आठवून काही शब्द डेफिनेटली रिवाईज करून लिहा. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.